इम्रान हाशमीचा मुख्य भूमिका असलेला आवारा पण 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. जवळपास 2 दशकानंतर या चित्रपटाचा सिक्वल आपल्याला पाहायला मिळत आहे. 2007 मध्ये आवारा पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकासा चालला नसला तरीही या चित्रपटात इम्रानने साकारलेली शिवम पंडित ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि त्यामुळेच शिवमच्या आयुष्यातील हा दुसरा भाग प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. आवारा पण 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असतानाच प्रेक्षकांना आपले आवडते अभिनेते अतुल परचुरे यांची आठवण येत आहेत. सध्या सोशल मीडियावर अतुल परचुरे यांचीच चर्चा रंगली आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या आवारापणमध्ये अतुल परचुरे यांनी सिद्धार्थ सूद या बौद्ध भिक्षूची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. एवढंच नव्हे तर इम्रान आणि त्यांच्यामध्ये असलेलं ट्युनिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. आणि त्यामुळेच या चित्रपटातील काही सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आवारा पण 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच अतुल परचुरे यांचे पहिल्या भागातील सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अतुल परचुरे यांना आम्ही प्रचंड मिस करत असल्याचे त्यांचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहे. या चित्रपटातील अतुल परचुरे यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आम्ही कधीच विसरू शकत नाही, असंही ते कमेंटद्वारे सांगत आहेत. अतुल परचुरे यांना जाऊन काही वर्ष झाली असले तरीही त्यांची उणीव आजही त्यांच्या चाहत्यांना भासत असल्याचं यातून जाणवत आहे आणि त्यामुळेच ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. इम्रान हाशमी आणि अतुल परचुरे यांची केमिस्ट्री त्या काळात प्रचंड गाजली होती. आज अतुल परचुरे असते तर त्यांनी या चित्रपटात देखील खूपच चांगलं काम केलं असतं असे देखील त्यांचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. नाटक, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये अतुल परचुरे यांनी काम केलं. पण या सगळ्यांमध्ये काम करत असताना अचानक त्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यांची प्रकृती खालावली. सुरुवातीला काही चुकीचे उपचार झाले, पण त्यानंतर त्यांनी कर्करोगावर योग्य उपचार केले आणि त्या आजारातून बरे देखील झाले. त्यानंतर त्यांचा अलीबाबा आणि चाळीशीतील चोर हा चित्रपट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पण सूर्याची पिल्ले या नाटकाचे ते प्रयोग करण्याची तयारी करत असतानाच तालमी सुरू असताना त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटाच्या विकाराचा त्रास बळवल्याने त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातून ते बरे होतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण त्यातच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, मित्रपरिवारांना आणि त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. अतुल परचुरे यांचं निधन 14 ऑक्टोबर 2024 ला झालं.